तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर यावर्षी इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र बोर्डचा, जो मागील अभ्यासक्रम आहे तो बदलला आहे आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता 6वी साठी नवीन अभ्यासक्रम लागू झालेला आहे. त्याची पुस्तकं टप्प्याटप्प्यानं विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुम्हाला जर अजून कुठली पुस्तकं मिळाली नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर शिक्षक आणि पालकांसाठी, कारण शिक्षक हे स्वतः या मुलांना हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत, हा अभ्यासक्रम नवीन आहेत, त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. आणि 6वी असू दे, 6वी, 7वी, 8वी पर्यंत पालक स्वतः मुलांचा अभ्यास घेत असतात. त्यामुळं पालकांसाठी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तर त्या जर तुम्ही ऐकलात तर हा नवीन अभ्यासक्रम घेताना विद्यार्थ्यांची जी सर्वांगीण प्रगती आहे, तर ती सर्वांगीण प्रगती होण्यासाठी मदत होईल. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ज्याला आपण बालभारती म्हणतो, तर 2026-27 पासून इयत्ता 6वी साठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे. हा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020च्या उद्दिष्टांना अनुसरून करण्यात आलेला आहे. म्हणजे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते डोळ्यासमोर ठेवून हा जो आहे तो अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. तर नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी शिक्षक आणि पालकांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आलेली आहेत, की जेणेकरून मुलांचा अभ्यास घेत असताना या गोष्टी त्यांना उपयोगी पडतील. जिल्हा व शाळा स्तरावरील शिक्षकांसाठी काय सूचना आहेत ते बघूया आणि मग पालकांसाठी ज्या सूचना आहेत त्या बघूया. नवीन अभ्यासक्रम हा केवळ माहिती देणे नसून कौशल्य विकास विकसित करणे यावर आधारित आहे. म्हणजे फक्त एखाद्या गोष्टींची त्यांना माहिती न देता त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे अध्यापन पद्धतीत खालील बदल करणं आवश्यक आहे. तर पहिला बदल काय आहे, तर कृतीप्रवण व अनुभवजन्य शिक्षण. तर याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे पाठांतर पद्धतीला फाटा देऊन पाठांतर करण्यावर भर द्यायचा नाहीये, तर पाठांतर पद्धती बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, म्हणजे प्रयोग करण्याची संधी, प्रत्यक्ष कृती, प्रयोग आणि प्रकल्प यांच्या माध्यमातून शिकवा असं सांगण्यात आलेलं आहे. वर्गात करून पहा या भागावर, पाठ्यपुस्तकामध्ये ज्या ज्या विषयामध्ये करून पहा हा घटक आहे तर त्याच्यावर जास्त भर द्यायला इथं सुचवलेलं आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, अभ्यासक्रमात पाठांची संख्या मर्यादित करून संकल्पना सखोल समजण्यावर भर दिला गेला आहे. विद्यार्थ्यांना काय पेक्षा का आणि कसं हे समजणं जास्त महत्वाचं आहे. ह्याच म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल काय काय आहे त्याच्यापेक्षा ते का आहे आणि ते कसं काय आहे तर ते समजणं जास्त महत्वाचं आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी शिकवायचं आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन केवळ सत्राच्या शेवटी परीक्षा घेण्याऐवजी, म्हणजे एकूण 2 सत्र असतात, त्या सत्राच्या शेवटी परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांचे वर्गातील दैनंदिन सहभाग, गटचर्चा, प्रकल्प आणि उपक्रमांच्या माध्यमातून मूल्यमापन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिजिटल साधनांचा वापर, पाठ्यपुस्तकात QR कोडचा वापर करून विद्यार्थ्यांना पूरक दृकश्राव्य असेल, ऑडिओ व्हिज्युअल्स म्हणतात त्याला, ते साहित्य दाखवा, ज्यामुळे कठीण संकल्पना काय होतील, सोप्या होतील. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, माझा एकच विषय आहे आणि तो इतर विषयांशी संबंधित नाही असं न धरता एखादा विषय शिकवताना त्याचा इतर विषयांशी, म्हणजे विज्ञान आणि भूगोल असेल, गणित आणि कला असेल, तर यांचा कसा संबंध आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. आता पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवरील पाठांतराचा ताण कमी करून त्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारा आहे, अशा पद्धतीनं तो तयार केलाय. तर त्यामुळं पालकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पाठांतराचा आग्रह धरू नका. मुलांना उत्तरे जशीच्या तशी पाठ करण्यापेक्षा त्यांनी ती स्वतःच्या शब्दात सांगता किंवा लिहिता येत आहेत का याकडं लक्ष द्या. पालक म्हणून दैनंदिन जीवनाशी सांगड घाला. गणितातील संकल्पना, उदाहरणार्थ टक्केवारी असेल, खरेदी विक्री असेल, किंवा विज्ञानातील नियम, घरगुती कामे किंवा बाजारात जाताना व्यावहारिक उदाहरणांद्वारे मुलांना समजावून सांगा. स्वयं अध्ययनाला प्रोत्साहन द्या. मुलांना त्यांचे गृहपाठ किंवा प्रकल्प स्वतः करण्यासाठी काय करा, प्रवृत्त करा. त्यांना थेट उत्तर न सांगता विचार करून उत्तर शोधण्यास मदत करा.
स्क्रीन टाईमचा सकारात्मक वापर. मुले मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरत असताना नवीन अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक व्हिडिओ, माहितीपट किंवा बालभारतीचे अधिकृत ॲप्स पाहण्यासाठी त्यांना प्रेरित करा. शिक्षकांशी नियमित संवाद. नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार मुलांची प्रगती समजून घेण्यासाठी शाळेत होणाऱ्या शिक्षक पालक सभांना, PTA मीटिंग जे असतात त्यांना नियमित तुम्ही काय करा, उपस्थित राहा. तर ओव्हरऑल मुख्य उद्दिष्ट काय आहे या सगळ्यामध्ये? तर इयत्ता 6वीचा हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो, आणि समस्या निवारण कौशल्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, तर हे 2 विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा बदल यशस्वी होऊ शकतो, होऊ शकेल. तर याच्यावर भर देणं अपेक्षित आहे. एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून तुमच्या आणखीन काही जर प्रतिक्रिया असतील तर त्या खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे आपले शैक्षणिक व्हिडिओ आहेत तर ते तुमच्याशी शेअर करतच राहू. ओके. थँक यू.